महाराष्ट्रभरातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे। उद्या म्हणजेच 28 जून 2026 रोजी महाटीईटी MAHA TET परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे। परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी TETचा पेपर लीक झाल्याचं उघडकीस आलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहता तृतेक्स न्यूज। हा पेपर ठाण्यातील भिवंडी भागातून लीक झाल्याची माहिती समोर आली आहे। भिवंडीतील कोणगाव पोलिसांना डायमंड हॉटेलमध्ये काही संशयित थांबले असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। पोलिसांनी तिथे धाड टाकली पण संशयित तिथून पसार झाले होते। यानंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून मुंबईच्या सहारा विमानतळ परिसरातून 3 संशयितांना ताब्यात घेतले। जेव्हा परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली तेव्हा संशयितांकडे सापडलेले प्रश्न आणि उद्याच्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अगदी सारखेच असल्याचं उघड झालं। त्यामुळे तातडीने गुन्हे दाखल करून परीक्षा रद्द करण्यात आली। संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन 3 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत। एक, पुन्हा नोंदणी नाही। महाराष्ट्रातील 6,126 उमेदवारांना पुन्हा कोणतीही नवीन नोंदणी करण्याची गरज नाही। 2, कडून कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा परीक्षा फी घेतली जाणार नाही। 3, महाराष्ट्रातील शहरामध्ये केंद्रावरील ही परीक्षा पुन्हा नव्याने सुरक्षित वातावरणात केली जाईल। अशी मोठी परीक्षा आयोजित करण्यासाठी किमान 3 आठवड्यांची प्रक्रिया लागते, असं प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी येत्या 2 ते 3 दिवसात TET परीक्षेची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर केली जाईल। नीट पेपर लीक प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात TETचा पेपर फुटल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे। दोषीवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी होत आहे। या प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। नवीन परीक्षेची तारीख आणि अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर परीक्षार्थी मित्रांसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।